ओम शांती. आज 15/4/2021 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, बाबांसारखे दयाळू बनून अनेकांना रस्ता सांगा. जी मुलं दिवस रात्र सेवेमध्ये व्यस्त राहतात तेच बहादूर आहेत. प्रश्न आहे, भाग्यवान बनण्याचा मुख्य आधार कोणत्या गोष्टीवर आहे? उत्तर, आठवणीच्या यात्रेवर. जे जेवढी आठवण करतात तेवढे ते भाग्यवान बनतात. शरीर निर्वाहासाठी कर्म करताना बाबा आणि वारस्याची आठवण करा, तर भाग्यवान बनणार. गीत आहे, तकदीर जगाकर आई हूँ, म्हणजे भाग्य उजळवून आले आहे. ओम शांती. मुलं जेव्हा जन्म घेतात तर आपल्यासोबत कर्मानुसार भाग्य घेऊन येतात. कोणी सावकाराजवळ तर कोणी गरिबाजवळ जन्म घेतात. पिता पण समजतात की वारसदार आला आहे. जसे दान पुण्य केले असेल त्यानुसार जन्म मिळत राहतो. आता तुम्हा गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांना कल्पानंतर पुन्हा बाबा येऊन समजावत आहेत. मुलं पण जाणतात की आपण आपले भाग्य घेऊन आलो आहोत. स्वर्गाच्या बादशाहीचे भाग्य घेऊन आलो आहोत. ज्यांनी चांगल्या प्रकारे हे ओळखले आहे ते बाबांची आठवण करत राहतात. आठवणीसोबत भाग्याचा संबंध आहे. जन्म घेतला तर बाबांची आठवण पण राहायला हवी. जेवढी आठवण करणार तेवढे भाग्य उच्च राहील. हे किती सोपे आहे. सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळते. तुम्ही सुखधामचे भाग्य प्राप्त करण्यासाठी आले आहात. आता प्रत्येक जण पुरुषार्थ करत आहे. प्रत्येकाने स्वतःला पाहायला हवे की आपण कसा पुरुषार्थ करत आहोत. जसे मम्मा बाबा आणि सेवाधारी मुलं पुरुषार्थ करतात तर त्यांचे अनुसरण केले पाहिजे. सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. बाबांचा परिचय दिला तर रचनेच्या आदी मध्य अंताचा पण मिळून जातो. ऋषीमुनी इत्यादी कोणीही रचयिता आणि रचनेच्या आदी मध्य अंताचे ज्ञान देऊ शकत नाहीत. आता तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण चक्र स्मृतीमध्ये असते. दुनियेमध्ये कोणीही बाबा आणि वारस्याला ओळखत नाहीत. तुम्हा मुलांनी आता बाबा आणि आपल्या भाग्याला ओळखले आहे. आता बाबांची आठवण करायची आहे. शरीर निर्वाहासाठी कर्म पण करायची आहेत. घरदार पण सांभाळायचे आहे. कोणी निर्बंधन असतील तर ते चांगली सेवा करू शकतात. मुलं बाळ कोणी नसतील तर त्यांना सेवा करण्यास चांगली संधी आहे. स्त्रियांना पती किंवा मुलांचे बंधन असते. जर मुलं नसतील तर ते बंधनमुक्तच आहेत. ते जसे काय वानप्रस्थी आहेत. मग मुक्तिधाममध्ये जाण्यासाठी संगत पण तशी पाहिजे. भक्ती मार्गामध्ये साधू इत्यादींची निवृत्ती मार्गवाल्यांची संगत मिळते. ते निवृत्ती मार्गवाले प्रवृत्ती मार्गाचा वारसा देऊ शकत नाहीत. तुम्ही मुलंच देऊ शकता. तुम्हाला बाबांनी रस्ता सांगितला आहे. भारताचा इतिहास, भूगोल आणि 84 जन्म पण सांगायचे आहेत. भारतवासीच 84 जन्म घेतात. एकाची गोष्ट नाही. सूर्यवंशी, चंद्रवंशी, मग वैश्यवंशी इत्यादी घराण्यांमध्ये येतात. क्रमवारीने तर आहेतच. भारताचे पहिल्या क्रमांकाचे राजकुमार श्रीकृष्ण आहेत, ज्यांना पाळण्यामध्ये झोका देतात. दुसऱ्या क्रमांकाला झोका देत नाहीत, कारण कला कमी होऊन जातात. जे सर्वप्रथम होते त्यांचीच पूजा होते. मनुष्य समजत नाहीत की कृष्ण एक आहे का 2-3 आहेत. कृष्णाची राजधानी चालते हे कोणालाही माहीत नाही. पूजा फक्त पहिल्या क्रमांकाचीच होते. गुण तर क्रमवार मिळतात ना.
तर पुरुषार्थ केला पाहिजे की का नाही आपण पहिला क्रमांक घेऊ. मम्मा बाबांचे अनुसरण करा तर त्यांच्या राजधानीमध्ये येणार. जे चांगली सेवा करतात ते चांगल्या महाराजांच्या घरात जन्म घेणार. तिथे तर महाराजा महाराणी आहेत. त्यावेळी काही राजा राणी नाव नसते, ते नंतर सुरू होते. द्वापर युगात जेव्हा पतित बनतात तर त्यावेळी जे जास्त मालमत्ता असणारे आहेत त्यांना राजा म्हटले जाते. मग महाराजांचे नाव कमी होऊन जाते, प्रायः लोक म्हणजे नाहीसे होऊन जाते. परत जेव्हा भक्ती मार्ग सुरू होतो तेव्हा गरीब सावकारामध्ये फरक तर राहतो ना. आता तुम्ही मुलंच शिवबाबांची आठवण करता आणि त्यांच्याकडून वारसा घेता. इतर सत्संगांमध्ये मनुष्य बसून कथा सांगतात, मनुष्यच मनुष्यांना भक्ती शिकवतात. ते ज्ञान देऊन सद्गती करू शकत नाहीत. वेदशास्त्र इत्यादी सर्व भक्ती मार्गाची आहेत. सद्गती तर ज्ञानानेच होते ना. पुनर्जन्माला पण मानतात. मध्येच कोणीही वापस घरी जाऊ शकत नाही. शेवटी बाबा येऊन सर्वांना घेऊन जातात. एवढे सर्व आत्मे तिथे जाऊन थांबतात. सर्व धर्मांचे विभाग तर वेगवेगळे आहेत ना, तर हे पण समजवायचे आहे. हे कोणालाच माहीत नाही की आत्म्याचे पण झाड आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये संपूर्ण झाडाचे ज्ञान आहे. आत्म्यांचे पण झाड आहे, जीव आत्म्यांचे पण झाड आहे. मुलांनी ओळखले आहे की आपण हा जुना देह सोडून घरी जातो. मी आत्मा या देहापासून वेगळी आहे. हे समजणे म्हणजे जिवंतपणी मरणे होय, अर्थात मरजीवा जन्म आहे. तुम्ही मेले तर संपूर्ण दुनिया मेली. मित्रसंबंधी इत्यादी सर्वांना सोडून दिले. पहिले पूर्ण शिक्षण घेऊन पदाचे अधिकारी बनून मगच जायचे आहे. बाबांची आठवण करणे हे तर फार सोपे आहे. जरी कोणी आजारी असेल त्यांना पण सांगितले पाहिजे की शिवबाबांची आठवण करा तर विकर्मांचा विनाश होईल. जे पक्के योगी आहेत त्यांनी लवकर देह सोडणे हे पण चांगले नाही, कारण ते योगामध्ये राहून आत्मिक सेवा करू शकतात. मृत्यू झाल्यानंतर सेवा करू शकणार नाही. सेवा करून स्वतःचे उच्चपद बनवायचे आहे आणि दुसऱ्या बंधू भगिनींची सेवा पण करायची आहे. ते पण बाबांकडून वारसा प्राप्त करतील. आपण आपापसात भाऊ भाऊ आहोत, एक बाबांची मुलं आहोत. बाबा म्हणतात माझी आठवण करा तर विकर्मांचा विनाश होईल. पूर्वी पण असे सांगितले होते. कोणालाही असे समजावून सांगू शकता की बहीणजी किंवा भाईजी, तुमची आत्मा तमोप्रधान झाली आहे. जी सतोप्रधान होती आता पुन्हा तमोप्रधानापासून सतोप्रधान बनून सतोप्रधान दुनियेमध्ये जायचे आहे. आत्म्याला सतोप्रधान आठवणीच्या यात्रेनेच बनवायचे आहे. आठवणीचा पूर्ण चार्ट ठेवला पाहिजे. ज्ञानाचा चार्ट ठेवू शकत नाही. बाबा तर ज्ञान देतच असतात. तपासून पाहायचे आहे की माझ्यावर जे विकर्मांचे ओझे आहे ते कसे उतरेल. त्यासाठी आठवणीचा चार्ट ठेवला जातो. आपण किती तास आठवण केली. मूल वतनची पण आठवण करतात, मग नव्या दुनियेची पण आठवण करतात. सृष्टीचा विनाशही होणार आहे, त्याची पण तयारी होत आहे. बॉम्ब्स इत्यादी बनवत राहतात. एकीकडे म्हणतात की आम्ही असे मृत्यूसाठी सामान बनवत आहोत आणि दुसरीकडे म्हणतात की मृत्यूसाठी सामान बनवू नका. समुद्राखाली पण मारण्याचे सामान ठेवले आहे. वर येऊन बॉम्ब सोडून मग समुद्रामध्ये निघून जातील. अशा वस्तू बनवत राहतात. ते आपल्याच विनाशासाठी आहेत. मृत्यू अगदी समोर उभा आहे. एवढे मोठमोठे महल बनवतात. तुम्ही जाणता की हे सर्व मातीमध्ये मिसळून जातील. कोणाचे जमिनीमध्ये दबून जाईल, कोणाचे राजा खातील. तर युद्ध जरूर होणार आहे. प्रयत्न करून
सर्वांचे खिसे खाली करतील. चोर सुद्धा घरात घुसून चोरी करतात. युद्धासाठी किती खर्च करतात. हे सर्व मातीमध्ये मिसळणार आहे. घर इत्यादी सर्व पडतील. बॉम्ब्स इत्यादी टाकल्याने सृष्टीचे 3 भाग खलास होऊन जातील. बाकी 1 भाग राहून जाईल. भारत 1 हिस्स्यामध्ये आहे ना. बाकी इतर सर्व नंतर आले आहेत. आता भारताचाच भाग वाचणार. मृत्यू तर सर्वांचा होणार आहे. तर का नाही आपण बाबांकडून पूर्ण वारसा घ्यावा. त्यासाठी बाबा म्हणतात, लौकिक संबंधी सोबत पण तोड निभावून घ्यायची आहे, म्हणजे संबंध निभवायचे आहेत. बाकी बंधनं नसतील तर बाबा मत देतात की का नाही सेवेमध्ये व्यस्त राहावे. स्वतंत्र आहात तर अनेकांचे कल्याण करू शकता. बाहेर कुठे जाऊ शकत नसणार तर आपल्या मित्रसंबंधींवर दया केली पाहिजे. पूर्वी म्हणत होते की बाबा दया करा. आता तर तुम्हाला रस्ता मिळाला आहे, मग दुसऱ्यांवर पण दया केली पाहिजे. जसे बाबा दया करतात. बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. संन्यासी लोक तर हठयोग इत्यादीसाठी किती मेहनत करतात. इथे तसे काहीच नाही. फक्त आठवण करा तर पाप भस्म होऊन जातील. यामध्ये काही त्रास नाही. फक्त बाबांच्या आठवणीची गोष्ट आहे. उठता बसता कर्मेंद्रियाद्वारे कर्म पण करा. फक्त बुद्धीचा योग बाबांसोबत लावा. त्या माशूकचे खरे आशिक बनायची आहे. ते स्वतः सांगतात, हे आशिक, हे मुलांनो, भक्ती मार्गामध्ये तर खूप आठवण केली, परंतु आता मज माशूकची आठवण करा तर तुमचे पाप भस्म होतील. मी याची गॅरंटी देतो. काही गोष्टी ग्रंथांमध्ये आलेल्या आहेत. ईश्वराद्वारे गीता ऐकल्याने तुम्ही जीवन मुक्ती प्राप्त करता. मनुष्याद्वारे गीता ऐकल्याने जीवन बंधनामध्ये आले आहात. शिडी उतरत आले आहात. प्रत्येक गोष्टीमध्ये विचार सागर मंथन करायचे आहे. आपली बुद्धी चालवायची आहे. ही बुद्धीची यात्रा आहे, ज्यामुळे विकर्म विनाश होतील. वेदशास्त्र, यज्ञ, तप इत्यादी केल्याने पाप नष्ट होत नाहीत. खालीच उतरत आले आहात. आता तुम्हाला वर जायचे आहे. फक्त शिडीद्वारे कोणी समजू शकणार नाहीत, जोपर्यंत त्यावर कोणी समजावून सांगत नाही. जसे लहान मुलांना चित्र दाखवून शिकवले जाते. हा हत्ती आहे, तर जेव्हा हत्ती पाहतात मग चित्राची पण आठवण येते. जसे तुमच्या बुद्धीमध्ये आले आहे. चित्रांमध्ये नेहमी लहान वस्तू दाखवली जाते. तुम्ही जाणले आहे की वैकुंठ तर मोठा असेल ना, मोठी राजधानी असेल. तिथे हिरे रत्नांचे महल असतात. नंतर ते प्रायः लोप होतात. सर्व वस्तू गायब झाल्या आहेत. नाही तर हा भारत एवढा गरीब कसा बनला. सावकारापासून गरीब, गरीबापासून सावकार बनायचे आहे. हे विश्व नाटक पूर्वीपासून बनलेले आहे, म्हणून शिडीवर समजावून सांगितले जाते. नवनवीन जे येतात त्यांना समजावून सांगितल्याने अभ्यास होतो. मुख उघडते. मुलांना सेवेस लायक बनवले जाते. काही सेवा केंद्रांवर काही मुलं फार अशांती निर्माण करतात. बुद्धियोग बाहेर भटकत राहतो, म्हणून नुकसान करतात. वायुमंडल खराब करतात. क्रमानुसार तर आहेतच. मग बाबा म्हणतात, तुम्ही शिकले नाही, त्यामुळे तुमची अशी अवस्था झाली आहे. दिवसेंदिवस जास्त साक्षात्कार होत राहतील. पाप करणाऱ्यांना शिक्षा पण मिळत राहील. मग त्यांना वाटेल की उगाचच आपण पाप केले. बाबांना सांगितल्याने, पश्चाताप केल्याने काही कमी होऊ शकेल, नाही तर वृद्धी होत राहील. असे होत राहते. स्वतःला पण वाटते. नंतर मग म्हणतात की काय करावे, आमची ही सवय नष्टच होत नाही, त्यापेक्षा घरी जाऊन राहावे. काही जण तर चांगली सेवा करतात आणि काही जण विघ्न पण आणतात. आमच्या सेनेमध्ये कोण बहादूर आहेत त्यांची नावं बाबा सांगतात.
बाकी युद्ध इत्यादीची कोणती गोष्ट नाही. ही बेहदची गोष्ट आहे. चांगली मुलं असतील तर बाबा जरूर त्यांची महिमा करतात. मुलांना खूप दयाळू कल्याणकारी बनायची आहे. आंधळ्यांची काठी बनायची आहे. सर्वांना रस्ता सांगायचा आहे की बाबांची आठवण करा तर विकर्मांचा विनाश होईल. पाप आत्मा आणि पुण्य आत्मा म्हणतात ना, असे नाही की आत्मा परमात्मा आहे किंवा आत्मा परमात्मा बनून जाते. हे सर्व चुकीचे आहे. परमात्म्याला पाप लागत नाही. त्यांची तर सेवा करण्याची विश्वनाटकात भूमिका आहे. मनुष्यच पाप आत्मा पुण्य आत्मा बनतात. जे सतोप्रधान होते तेच तमोप्रधान बनले आहेत. ब्रह्माच्या देहामध्ये बाबा बसून सतोप्रधान बनवत आहेत, तर त्यांच्या मताप्रमाणे चालले पाहिजे. आता बाबांनी तुम्हा मुलांना विशाल बुद्धी बनवले आहे. आता तुम्ही जाणता की राजधानी कशी स्थापन होते. शिव बाबा ब्रह्माच्या देहात येऊन ब्रह्मामुख वंशावली मुलांना राजयोग शिकवून देवी देवता बनवतात. मग पुनर्जन्म घेत उतरायचे आहे. आता पुन्हा सर्व पुनरावृत्त करायचे आहे. बाबा परत ब्रह्माद्वारे स्थापना करतात. योग बळाने तुम्ही 5 विकारांवर विजय प्राप्त करून जगतजीत बनता. बाकी युद्ध इत्यादीची कोणती गोष्ट नाही. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, बंधनमुक्त बनून बाबांच्या सेवेमध्ये व्यस्त राहायचे आहे, तेव्हाच भाग्यवान बनणार. दयाळू बनून अनेकांना रस्ता सांगायचा आहे. आंधळ्यांची काठी बनायची आहे. दुसरा सारांश, ह्या देहातून ममत्व काढून जिवंतपणी स्मरायचे आहे, कारण आता वापस घरी जायचे आहे. आजारी असतानाही एक बाबांची आठवण करायची आहे, तर विकर्म विनाश होतील. आजचे वरदान आहे, इतर आत्म्यांच्या सेवेसोबत स्वतःची पण सेवा करणारे सफलता मूर्त भव. विस्तार आहे, सेवेमध्ये सफलता मूर्त बनायचे असेल तर दुसऱ्यांची सेवा करताना स्वतःची पण सेवा करा. जेव्हा कोणत्याही सेवेवर जाता तर असे समजा की सेवेसोबत स्वतःच्या पण जुन्या संस्कारांचा अंतिम संस्कार करायचा आहे. जेवढे संस्कारांचा अंतिम संस्कार करणार तेवढे सत्कार प्राप्त होतील. सर्व आत्मे तुमच्या समोर मनापासून नमस्कार करतील, परंतु बाहेरून नमस्कार करणारे बनवायचे नाहीत, मनातून नमस्कार करणारे बनवायचे आहेत. आजचे बोधवाक्य आहे, बेहदच्या सेवेचे ध्येय ठेवा, तर हदचे सर्व बंधन समाप्त होतील. ओम शांती.